चलो बघूयात आपण काय आहे आपला आजचा टॉपिक. गतिशीलता. गतिशीलतेपेक्षा नाव पहिले आहे स्तरीकरण. स्तरीकरणामध्ये सामाजिक स्तरीकरण आणि मग गतिशीलता. ठीक आहे. तो आता सामाजिक स्तरीकरण आणि गतिशीलता हे ऑलरेडी शब्द आपण कुठेतरी बघितलेत, बरोबर आहे का? राईट. जे आजपर्यंत वेगवेगळं डिस्कशन झालं आहे आपलं, त्या डिस्कशन्समध्ये वेळोवेळी हे शब्द आपल्याला आलेले आहेत. आता कालच आपण गतिशीलतेबद्दल चर्चा केली, येस नो. आर के मर्टनच्या वेळेस जेव्हा आपण संदर्भ समूह याच्याबद्दल चर्चा करत होतो, इथे संदर्भ समूहाचा उल्लेख येणार आहे परत. ओके, राईट. गतिशीलतेच्या वेळेस. सो गतिशीलता म्हणजे काय किंवा स्तरीकरण म्हणजे काय, तर त्याचं वरवर तर आपल्याला नॉलेज आहे. ओके, पण आता इथे काय करायचं आहे मग परत ह्या टॉपिकमध्ये, कारण सगळेच युनिट तुम्ही जर बघितले सिलेबसमधले, म्हणजे पेपर आता हे युनिट 4 पासून सगळेच पुढचे जर युनिट बघितले, तर सगळ्या युनिटमध्ये तुम्हाला एक गोष्ट तर 100% जाणवेल की ज्याच्यात असं वाटतंय की हे तर माहिती आहे, बरोबर. आतापर्यंत जे डिस्कशन झालंय त्या डिस्कशननुसार हे जे आपण बघतोय हे तर माहिती आहे नावं, पण मग वेगळं काय अभ्यासायचं आहे याच्यात, बरोबर. मग वेगळं काय अभ्यासायचं आहे, तर अर्थातच एकच शब्द जर सांगायचा झाला तुम्हाला, तर सगळ्या टॉपिकचं डिस्कशन प्रत्येक युनिटमध्ये, म्हणजे युनिट 5 पासून युनिट 10 पर्यंत आणि पेपर 2चं पण. म्हणजे आता धर्म, धर्म तर माहिती आहे ना काय आहे, किंवा राजकारण माहिती आहे काय आहे, पण मग आता याला शब्द जे दिलेले आहेत तर ते आपल्याला एकच शब्द लागेल की सगळ्या गोष्टींना आपल्याला समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्याने बघायचं आहे. ओके, मग आता हा समाजशास्त्रीय दृष्टिकोन किंवा समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य काय असतो सर, त्याच्याबद्दलची चर्चा करू. समाजशास्त्रीय दृष्टिकोन किंवा समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य नक्की काय असतो हा, तर काय असेल हा, दुसरं तिसरं काही नाही. आपण पहिल्या सेशनला जेव्हा दृष्टिकोन बघितले तर आपल्याकडे एकूण 6 दृष्टिकोन आहेत, बरोबर आहेत का? 6 दृष्टिकोन तर आहेतच ना आपल्याकडे. 6 दृष्टिकोन आहेत आपल्याकडे, बरोबर, राईट. 6 दृष्टिकोन कोणते आहेत आपल्याकडे? प्रत्यक्ष अर्थवाद आहे आपल्याकडे, त्याच्यानंतर अप्रत्यक्ष अर्थवाद आहे आपल्याकडे, प्रकार्यवाद आहे आपल्याकडे, अन्वयार्थ, ठीक आहे अन्वयार्थ पण घेऊ, अन्वयार्थ आहे आपल्याकडे, अजून हा बरोबर स्त्रीवादी दृष्टिकोन आहे आपल्याकडे, आणि उत्तर आधुनिकवादी दृष्टिकोन आहे आपल्याकडे, बरोबर, येस नो. आणि एक सोडला तुम्ही अजून कुठला, सगळ्यात महत्वाचा संघर्षवादी दृष्टिकोन आहे आपल्याकडे. ओके, तो 5 पेक्षा जास्त दृष्टिकोन आपल्याकडे ऑलरेडी आहेत, जे आपण वेळोवेळी डिस्कस करतो. ओके आणि मग हे जे दृष्टिकोन आहेत, मग ह्याच दृष्टिकोनांमध्ये आपल्याला आता जेव्हा तुम्ही एखाद्या संकल्पनेला ह्या दृष्टिकोनातून अभ्यासणार, तेव्हा आपण म्हणतो की त्या संकल्पनेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. म्हणजे उदाहरण, आता सगळ्यात सोपं उदाहरण इथे जर बघितलं तर हा शब्द दिसतोय दारिद्र्य, बरोबर. या युनिटमध्ये सिलेबसमध्ये युनिट 5 मध्ये दारिद्र्य, बरोबर. मग आता दारिद्र्य अभ्यासताना दारिद्र्य जेव्हा तुम्ही नॉर्मल इकॉनॉमीमध्ये पण शिकतो दारिद्र्य आपण आपल्या सिलेबसमध्ये, पण इतर जीएस सब्जेक्टमधलं दारिद्र्य आणि इथलं दारिद्र्य काय फरक आहे, तो कदाचित जीएसच्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या त्या इथे येऊ शकतात. म्हणजे समाज जर म्हटला तर समाजात आर्थिक दारिद्र्य पण येतच. मग आर्थिक दारिद्र्याशी संबंधित गिनी गुणांक, मग गिनी गुणांक जेव्हा चर्चा होईल तर गिनी गुणांक कदाचित इथे वापरला जाईल आपल्या डिस्कशनमध्ये, तो जीएसचा पार्ट आहे, तो तुम्ही इथे वापरू शकता. पण इथे तुम्हाला ॲडिशनल काहीतरी वापरावं लागेल ना, बरोबर. ॲडिशनल काय वापरणार, तो अर्थातच मग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, बरोबर. म्हणजे आता उदाहरणार्थ जर सांगितलं आपल्या नोटमध्ये आहे ते की दारिद्र्याचं स्त्रीकरण होत चाललेलं आहे, बरोबर, राईट. ही संकल्पना आपल्याला डिस्कस करायची आहे. मग जेव्हा दारिद्र्याचं स्त्रीकरण आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ ते कुठल्या दृष्टिकोनाने, समाजशास्त्रीय दृष्टिकोनाने आहे. येते लक्षात? ओके, म्हणून मग मी म्हणलं तुम्हाला की सोपं, सगळ्यात सोपं लक्षात ठेवा, काहीच नाही सुचलं तर समाजशास्त्रीय दृष्टिकोन जेव्हा द्यायचा आहे युनिट 5 पासून पुढे सगळ्या गोष्टींना, तेव्हा सगळ्यात सोपं लक्षात ठेवायचं हे याच्यातून लिहायचं आहे, ठीक आहे, राईट. मग आता याच्यात आपल्याकडे याच्यात पण टाइप्स आहेत. प्रत्यक्ष अर्थवादीमध्ये आपल्याकडे 3-4 नावं तर किमान आहेत, बरोबर. कोणापासून, ऑगस्ट कॉम पासून डुर्खिम पर्यंत, किंवा मग काय वेबर पर्यंत, राईट. त्याच्यानंतर अप्रत्यक्ष अर्थवादाचे पण 3 नावं आपल्याकडे आहेत, काल आपण बघितले, आठवत असेल तुम्हाला.
येस नो, 3 आहेत ना? 3 आहेत ना? हां, तर काल बघितले संकेत, काय बघितला? प्रतिकात्मक परस्पर संवादवाद, बरोबर, प्रघटनाशास्त्र आणि लोकपद्धतीशास्त्र, हे 3 तर घटक आहेत आपल्याकडे अप्रत्यक्ष अर्थवादाचे. प्रकार्यवादाबद्दल आपल्याला, प्रकार्यात्मकतेबद्दल 2 तर नावं आहेत आपल्याकडे, बरोबर, राईट, मर्टन आणि पार्सन्स. त्याच्यानंतर अन्वयार्थासाठी वेबर आहे आपल्याकडे, ठीक आहे. स्त्रीवादीसाठी 3 नावं आपण लिहिले आहेत, बरोबर ना? परवा लिहिले ना आपण 3 नावं, ॲना ऑकले लिहिले ना? बाकी अजून 2 नाही लिहिले का? हां, नाही, मग ते इंग्लिश बॅचला लिहिले, लिहून घ्या मग चला. की स्त्रीवादी दृष्टिकोनाचा अभ्यास करत असताना 3 नावं आपल्याला कंपल्सरी लिहायची आहे. जेव्हा जेव्हा हां करुणा अहमद तर मागेच लिहिल्या होत्या आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं नाव आहे सिल्विया वॉल्बी, ठीक आहे, सिल्विया वॉल्बी, बरोबर. हे पण नाव आपण घेतलेलं आहे डिस्कशनमध्ये 2-1 वेळा. ब्रिटनच्या आहेत त्या, ओके, UK. तो सिल्विया वॉल्बी यांनी संकल्पना कुठली दिली आहे? पब्लिक पॅट्रियार्की अँड प्रायव्हेट पॅट्रियार्की, ओके. खाजगी पितृसत्ताक पद्धती आणि सार्वजनिक पितृसत्ताक पद्धती, ठीक आहे, राईट. खाजगी आणि सार्वजनिक याच्यात म्हणजे काय होतं की खाजगी म्हणजे कुठे? घरात, आणि सार्वजनिक म्हणजे सार्वजनिक आयुष्यात, बाहेर कशा प्रकारे पॅट्रियार्की किंवा पितृसत्ताक पद्धती काम करते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे नाव घ्या, सिमॉन डी बॉयर यांचं थेसिस आहे द सेकंड सेक्स नावाचं, ओके. सेकंड सेक्समध्ये त्यांनी म्हटलंय की फिमेल्स आर नॉट बॉर्न बट दे आर मेड, ओके, असं म्हटलंय त्यांनी, राईट. म्हणजे स्त्री ही जन्म घेत नसते, तर स्त्री ही समाजाकडनं तयार केली जाते, ओके. सिमॉन डी बॉयर द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक आहे, ठीक आहे. द सेकंड सेक्स, आणि याच्यात त्यांनी सांगितलंय की स्त्री ही जन्म घेत नसते, तर स्त्री ही तयार होत असते समाजात. म्हणजे समाज हे स्त्रीचं स्त्रीत्वाची जाणीव करून देत असतो, असं डिस्कशन आहे, ठीक आहे. राईट. तो स्त्रीवादी विचारवंत आहेत आपल्याकडे, उत्तर आधुनिकवादी विचारवंत आहेत आपल्याकडे वेगवेगळे, ठीक आहे, राईट. आणि संघर्षवादी तर आहेतच आपल्याकडे. उत्तर आधुनिकवादी पुढे बघू आपण, आज आपल्याला डिस्कशनमध्ये येतील, तेव्हा उत्तर आधुनिकवाद्यांचे 2 ते 3 नावं आपल्याला कन्फर्म करायचे आपल्या त्या डायरीमध्ये, ठीक आहे, थिंकर्सच्या डायरीमध्ये. आणि त्याच्यानंतर संघर्षवादी पण तर 1-2 नावं तर माहिती आहेत आपल्याला, कोण कोण आहेत? मार्क्स तर आहेच, मार्क्सच्या व्यतिरिक्त मार्क्स तर अख्खं जग लिहिणार आहे रे, तुम्ही काय लिहिणार वेगळं? ते महत्वाचं आहे ना, तुम्ही काय लिहिणार संघर्षवाद्यांमध्ये? आता प्रत्येक वेळेस टीकांमध्ये मी सांगतो की हे संघर्षवादी आहे, हे संघर्षवादी आहे, बरोबर. राल्फ डोरेनड्रॉफ ऐकलं का आपण नाव? ऐकलं ना, बरोबर. मग ते आहेत संघर्षवादी, राईट. आता एक असं तिथे त्या लिस्टमध्ये, त्या तुमच्या थिंकर्सच्या डायरीत असं लिहा संघर्षवादी, आणि खाली जागा सोडून द्या, एक पेज सोडून द्या. मग जेव्हा जेव्हा डिस्कशन येईल तेव्हा लगेच तिकडे लिहायचं. जेव्हा टीकांमध्ये येईल की ओके हे संघर्षवादी आहेत, पॉप्युलर संघर्षवादी, मग ते तिथे लिहून घ्यायचं लगेच, ओके, त्या ह्याच्यात, त्या डायरीत. येते लक्षात? तो एनिवेज डिस्कशनचा मुद्दा काय आहे आपल्याकडे इथे, की जेव्हा ह्या संकल्पना युनिट 5 पासून सगळ्या नावाजलेल्या आहेत, सगळ्या आपण एकदा तरी वापरलेल्या आहेत आपल्या डिस्कशनमध्ये. पण ह्या सगळ्या ज्या आपण डिस्कशनमध्ये वापरल्या आहेत संकल्पना, त्या संकल्पना आपल्याला समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून डिस्कस करायच्या आहेत. आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे हा सगळा दृष्टिकोन, दुसरं तिसरं काहीच नाही, ठीक आहे, येते लक्षात? आणि मग याच्यात वेगवेगळे विचारवंत, त्या विचारवंतांच्या मते ती संकल्पना काय आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ अजून एक, म्हणजे तुम्ही हे बघितलं असेल तर आता कालच आपण हा शब्द वाचला, बरोबर ना? येस ऑर नो? वंचितता बघितलं ना काल मर्टनला, एक येस ऑर नो? तर मग वंचिततेचं डिस्कशन तुम्ही करतायत, कालही मी सांगितलं होतं की वंचिततेची चर्चा तुम्ही करतायत, आणि जर तुम्ही मर्टन वापरत नाहीये
तर मग प्रॉब्लेम आहे ना, मग काहीतरी मिस होतंय तुमच्या उत्तरामध्ये. इथे लक्षात, तो असं मागचं जे डिस्कशन आहे ते डिस्कशन इथे लक्षात आलं पाहिजे आपल्याला, राईट. ओके, सो समजलंय मग? सोपं आहे सगळं. मग आता याच्यात काय काय बघायचं ते बघू. म्हणजे हे अप्रोच कसा आहे ते मी सांगितलं तुम्हाला. आता याच्यात काय काय बघायचं युनिट 5 मध्ये ते बघूयात. युनिट 5 मध्ये 4 टॉपिक आहेत आपल्याला. 4 टॉपिक मध्ये खरा जो महत्वाचा टॉपिक आहे तो हा आहे, ठीक आहे, राईट. बी टॉपिक की स्तरीकरणाचे सिद्धांत, राईट. आणि त्याच टॉपिकला घेऊन बाकीचे सगळे टॉपिक जोडलेले आहेत. पहिल्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला संकल्पना समजून घ्यायच्या आहेत सगळ्या वेगवेगळ्या, ठीक आहे, की काय संकल्पना आहे. परत आता त्या संकल्पना जर वाचायला घेतल्या तर त्या काही वेगळ्या नाही आहेत, माहिती आहे त्या संकल्पना आम्हाला, येस नो, बरोबर. पण तरी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून. आणि त्याच्यानंतर मग हे जे स्तरीकरण नावाची संकल्पना आहे ते त्याचे सिद्धांत आपल्याला बघायचे आहेत. 3 प्रकारचे सिद्धांत किंवा 3 विचारवंतांच्या दृष्टीने होणारे सिद्धांत आपल्याला दिलेले आहेत. पहिले प्रकार्यवाद्यांच्या मते काय आहे स्तरीकरण, त्याच्याबद्दल बोलायचं आहे. काय आहे आपल्याला माहिती आहे, काय म्हणणार तुम्ही सांगा बरं. की प्रकार्यवाद्यांच्या मते स्तरीकरण काय असेल. बर, ठीक आहे, मग पुढे त्याच्याने काय. प्रकार्यवाद्यांच्या मते स्तरीकरण म्हणजे काय. प्रकार्यवाद्यांच्या मते स्तरीकरण काय असेल, तर स्तरीकरण हे कार्यात्मक असेल. येते का लक्षात, स्तरीकरणाचं काहीतरी कार्य असेल प्रकार्यवाद्यांच्या मते, बरोबर. येस नो. काय कार्य असेल. स्तरीकरणामुळे उत्पादकता वाढते. स्तरीकरणामुळे, ते आता काही लिहू नका, ते पुढे आहेच ना, त्याच्यात लिहायचंच आहे ना आपल्याला, राईट. त्याच्यात बघायचंच आहे की ते तुमच्या ह्या नोटमध्ये आहेच दिलेलं सगळं, राईट. स्तरीकरणामुळे उत्पादकता वाढते. स्तरीकरणामुळे काय वाढेल, इफिशियन्सी वाढेल, कार्यक्षमता वाढते, बरोबर. कारण जो व्यक्ती ज्याची क्षमता आहे तो वरती आहे त्याच्या कौशल्यानुसार, बरोबर, स्तरीकरणाच्या लेयर्समध्ये. आणि ज्याची क्षमता कमी आहे तो खाली आहे, बरोबर. म्हणजे मग स्तरीकरण हे काय आहे, प्रकार्य आहे. स्तरीकरणाचं काहीतरी कार्य आहे समाजासाठी, हे डिस्कशन आहे. येते लक्षात, राईट. मग तसंच मार्क्सवादी काय म्हणत असतील, मार्क्सवादी एकच म्हणतात, आपण बघितलं. मार्क्सवादी म्हणतात स्तरीकरण हे चुकीची संकल्पना आहे, पिळवणुकीवर आधारित आहे, जे आहेरे वर्ग आहे त्यांनी तयार केलेला आहे, बरोबर, राईट. हे डिस्कशन. वेबर काय म्हणेल, श्रमविभाजन काय. तर वेबरचं थोडंसं वेगळं डिस्कशन आहे. फक्त वेबर स्तरीकरण 3 याच्यात संकल्पनांमध्ये डिस्कस करतो. तो म्हणजे वर्ग, दुसरं म्हणजे दर्जा आणि तिसरं म्हणजे अधिकार, ठीक आहे, राईट. मग ते बघू आपण काय काय आहे ते, राईट. तो हा दुसरा टॉपिक महत्त्वाचा आहे. बाकी टॉपिक म्हणजे फक्त तुम्हाला काय आहे, काही एक प्रकारे माहितीच सांगायची आहे, ओके. आता मला हे सांगा की जर समजा प्रकार्यवादी जेव्हा म्हणतात की स्तरीकरण हे काय आहे समाजासाठी, प्रकार्याची भूमिका आहे त्याची, आणि त्याच्यानंतर जर स्तरीकरणामध्ये गतिशीलता सुद्धा असेल, बरोबर, तर तो समाज कसा असेल, कालच बघितलं आपण, खुला समाज असेल, बरोबर ना, कालच आपण बघितलं. आणि जर गतिशीलतेचा स्कोप 0 असेल, अभाव असेल पूर्णपणे, तर तो बंद समाज आहे. मग काय हे, तेच आहे पुढचं टॉपिक, राईट. सिंपल, राईट. गतिशीलतेचे प्रकार बघायचे आहेत आणि स्त्रोत बघायचे, स्त्रोत आणि कारण. प्रकार म्हणजे ऊर्ध्वगामी गतिशीलता, अधोगामी गतिशीलता, राईट. ओके. हॉरिझॉन्टल, वर्टिकलमध्ये टाईप, अपवर्ड्स, डाऊनवर्ड्स, ठीक आहे. हे वेगवेगळे प्रकार आहेत, ते बघू डिस्कशन करताना. तो असं, आणि त्याचे स्त्रोत काय असतात आणि कारणं काय आहेत गतिशीलतेची, ओके. सो एवढं सगळं डिस्कशन आहे, सगळी लिंकच आहे ह्या डिस्कशनमध्ये, ओके. अतिशय सोपा टॉपिक आहे. फक्त थिंकर्सचा वापर कसा कर, दोनच गोष्टी लक्षात ठेवा. दोन म्हणजे ती एकच आहे, पण त्याच्या 2 फोड केल्या तरी म्हणू शकतो, की समाजशास्त्रीय दृष्टिकोन देता आला पाहिजे. आता युनिट 5 पासून एक भीती सुरू होते कॅन्डिडेट्सची. ती भीती म्हणजे काय असते, की बऱ्याच वेळा ओपन एंडेड प्रश्न आहेत सगळे, बरोबर. की म्हणजे तुम्हाला प्रश्न स्तरीकरण म्हणजे काय असा कधीच येणार नाही. MPSC ला कदाचित येईल, पण UPSC ला म्हणतोय मी, UPSC ला असा प्रश्न कधीच येणार नाही की स्तरीकरण म्हणजे काय. पण मग UPSC ला काय येईल, की भारतीय समाजातल्या सद्यस्थितीच्या स्तरीकरणाच्या आयामांविषयी चर्चा करा, असा प्रश्न आहे.
येते लक्षात? म्हणजे मग तुम्हाला स्तरीकरण समजलेलं असेल तर आता युनिट 5 पासून पुढच्या सगळ्या युनिटला एक गोष्ट लक्षात ठेवा की आजूबाजूचे उदाहरणं जास्त गरजेचे आहेत. येते लक्षात? उदाहरणांमध्ये जास्त क्रक्स असणार आहे, उदाहरणांवरून आपल्याला जास्त डिस्कशन करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मी नोटमध्ये जेवढे दिले तेवढे ठीक आहे, पण मग तुम्हालाही अजून काही तुमच्या याच्याने विचार करता करता अभ्यास करता करता सुचत असतील की इथे स्तरीकरण दिसतंय का भारतीय समाजात, जसं आपण काल AI ची चर्चा केली, बरोबर? तर ते दिसतंय का तुम्हाला भारतात स्तरीकरण? असं कुठल्याही नवीन संकल्पनेला टायटल घ्यायचं टॉपिकचं, युनिटचं, आणि कुठल्याही नवीन संकल्पना जी आहे डिस्कशनमध्ये ती जोडायचा प्रयत्न करायचा. येते लक्षात? ओके. तसं ते चर्चा होऊ शकते. सो ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की याला युनिट 5 पासून पुढे आता आपल्याला सगळं हे समकालीन चर्चा जास्त महत्त्वाची आहे. ओके, कंटेम्पररी डिस्कशन येऊ शकतो. मग भारतात स्तरीकरणाचा स्रोत काय आहे, भारतात स्तरीकरणाची कारणं काय आहेत, भारतात त्या स्तरीकरणाचे परिणाम काय आहेत, बरोबर? राईट, हे सगळं डिस्कशन होणार. येते लक्षात? ओके. तो अशा चर्चा कराव्या लागतील आपल्याला. म्हणून मी याला म्हणतात युनिट 5 पासून पुढे UPSCला तरी ओपन एंडेड क्वेश्चन सुरू होतात सगळे. ठीक आहे, की ज्याला ओपन एंडेड याचा अर्थ मी मागे एकदा सांगितलं होतं, आठवतंय का तुम्हाला? की ज्याला फुल स्टॉप नाहीये, बरोबर? म्हणजे याला विचार करायचा म्हटलं की सगळीकडे फिरतं हे प्रश्न, असं. ठीक आहे, म्हणून मग पण आपल्याला त्याला लिमिट करायचं आहे. लिमिट कुठे करायचं आहे? सिलेबसमध्ये. ओके, की मला जर स्तरीकरणाचा प्रश्न आहे, भारतीय समकालीन परिप्रेक्ष्याने स्तरीकरणाचा प्रश्न, तो मी एवढ्या याच्यातच त्याला रिस्ट्रिक्ट करणार, जास्त डिटेलिंग करणार नाही. समजले? राईट? नाही तर तेवढी जागा पण नाही आणि वेळ पण नाही लिहायला. ओके, तर हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे.